ए सुने तुमचं घर नाही तिकडे जा. माझं घर नाही. तेरी चुनरिया आईला आज मस्त रविवार आहे. आज काहीतरी पार्टी झाली पाहिजे. पार्टी म्हणजे काय, थोडी आपली 90 झाली का झाली आपली पार्टी. पण आपण कसा गरीब माणूस आहे, पैसे कुठून आणायचे. एक काम करतो, बायकोकडे जातो, तीच पैसे देईल. तिने कसे लय थप्पीवर थप्पी लावून ठेवली. एखादी थप्पी आपल्याला भेटली का लय झालं, तिलाच लाडाउडी लावतो. बायको बायको ए बायको. आता काय अरे बापरे, आज तर लय कडक आहे. कडक आहे म्हणजे साडी बिडी एकदम. हळदी कुंकाला जायचं एका ठिकाणी म्हणून काम आवडते रिकाम नका डोकं लावू. अगं तसं नाही ग, आज भारी दिसू राहिली तू. हा मग बाई गं, छान दिसतो ना कलर. मी साडी कधी घेतली होती. अहो ती मला की नाही ना एका ठिकाणी लग्नाची आलेली होती. पण तुम्हाला सांगू का, त्या ठिकाणी मी 200 रुपये आयर केला होता. पण त्यांनी साडी चांगली, कारण मी लय चांगली आहे ना. ते म्हणतो तुझा स्वभाव लय भारी, राहू दे ही साडी तुला. कलर एकदम मॅच होऊ राहिला ना. झाडूचा कलर, तुझा कलर, साडीचा कलर एकदम मॅचिंग. काय झाडूचा कलर मिळाला आहे का. नाही म्हणजे असं भारी वाटतोय. तू अशी झाडू मारती ना सर एकदम भारी वाटतं. काही पण असतं बाबा, कधीतरी तर कामाचा बोलत जा, नुसती मस्करी. काय म्हणता, एवढी भारी दिसू राहिली तू. एवढ्या वर्षात एवढी भारी दिसली नाही, तेवढी आज दिसू राहिली. मी तर काही फेशियल तर केलं नाही. अहो मी काहीच नाही केलं, तोंडाला पण केला, आज तर मेकअप पण नाही केला. काय सांगू तुम्हाला, काहीतरी केलं असेल तू, आठव बरं. नाही हो. अहो तुमच्या प्रेमाचा रंगच म्हणायला काही हरकत नाही. आता ऐकली म्हणजे माझ्या प्रेमामुळे रंग उजळला पाहिजे तुझा. अहो असंच असतं. आता माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे, हा तुझं तेवढं माझ्यावर आहे का. मग आता बिना प्रेमाचं तुमची एवढी ढेरी पुढे आली का. ही काय डेअरी का. मग ते शर्ट घालेले मी. आता मध्ये ओढलं तुम्ही बघा, पोट गेलं का मध्ये. घेतलं परत मध्ये. आता तुझ्या प्रेमापोटीच ती डेअरी बाहेर येऊ राहिली. मग आता अजून प्रेम वाढलं तर परत तिकडे टेकल रस्त्यावर. नको, ते शर्ट खायचं रंगण आपलं आणखीन जास्त कापड लागेल शर्ट शिवायला. आता माझी मजा घेऊ राहिली काय तू. काय म्हणता तुम्ही, जेवण नाही करायचं तुम्हाला. जेवण बिवण सगळं करायचंय मला. थोडं आहे ना, मला बाहेर जायचं होतं. कुठं जायचं होतं बाहेर. ती आहे ना SIP भरायला जायचंय. हा का, तुला माहिती नाही का SIP चालू करेल मी. तुम्ही कधी सांगितलीच नाही अगं ना SIP मला. मध्ये माझे 5 लाख रुपये जमा झाले. या खरंच होय मग आपला फ्युचर प्लॅनिंग. बाबू पुढे जाऊन आपल्याला 4-5 पोरं होतील, त्यांचं काहीतरी करायला लागेल ना. बरं डझन भर नाही म्हटलं तुमचं तर काही पण असतं बाबा. एखादं म्हटलं असते गोष्ट वेगळी होती, 4-5चं काय करायचं. आपण तेवढ्यावर थांबत नाही ना. हा ना, हा मग त्याच्यामुळे SIP करून ठेवली. तुला SIP तयार म्हणजे करायची काय. हा ते आजकाल ते काही रोहित शर्मा विराट कोहलीला काही जमत नाही खेळायला, मग आपलेच प्लेअर पाठवून देऊ नाही का. काय त्यांना बदनाम करता. बरं ते जाऊ द्या. हा. हा SIP भरायला चाललंय ना, या भरून. मला काय SIP आलं म्हणजे माहिती का तुला काय. काय असतं. SIP म्हणजे थोडे पैसे भरायचे. हा का, नेमकी 5-50 रुपये 5-50 रुपये असं. नाही आता माझ्याकडे 450 रुपये आहे. हा त्याच्यात येते टाकणार नाही. हा त्याच्यात 50 रुपये कमी. तुम्ही काय म्हटले असं ते. SIPच आहे. SIP मध्ये चकना 90 क्वार्टर असं ते SIP मधले जे पॅरिग्राफ राहतात ते आपल्याला फॉर्म मध्ये टिक करायला लागत, तेव्हा ती SIP भरते. अशी SIP असती. तुला नाही माहिती का. नाही. अगं थोडं मोबाईलवर सर्च कर, जेवढं बाया इंटरनेट वापरता काय वापरतात तू वापर. अहो तुम्ही मला मोबाईलच घेऊन नाही दिला कधी. आता मोबाईल कधी वापरायला मला वेळ भेटतो. बरं जाऊ अगं धर ना मग, माझा मोबाईल वापरत जाय ना. नको तुमचा एवढा मागाचा मोबाईल कुठं पडला बिडला फुटला अगं मी येडी. धर, वापर काही नाही. नको 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 नको. बरं जाऊ दे, तुम्हाला पैसे किती कमी पडत होते. मला 50 रुपये फक्त. 50 रुपये का. हा बरं मी देऊ का मग तुम्हाला. ठेवून टाक ना. बरं देते थांबा, आणते घरात. झालं आपलं कामच झालं. आता 90 नाही, अजून थोडं जुगाड करतो. डायरेक्ट क्वार्टरच मारतो. बायको अहो आणते ना, हे घ्या. हे असं काय. अगं SIP मध्ये जास्त चढती, आपले पैसे जास्त चढतील असं. असं आहे का. हा. म्हणजे आता हे पैसे जर भरले तर आपले किती होतील. 5,500,000 रुपये का. हा तेवढे आसपास होऊन जातील. बरं ठीक आहे, जावा पटकन भरून या. तुम्हाला जेवायला वाट बघते. येऊ का. हा या लवकर. नमस्कार बायको. बाई, इथं अवघड आहे फक्त बुवा. तुम्ही लवकर फोन नको करू फक्त बरं का. का बरं. तिथं बँकेत कसं सायलेंट करायला लागतो मोबाईल. माझा मोबाईल सायलेंट राहील बरं का. हा, नाही फोन नको नाही करू. नाही करत नाही करत. येऊ का. हा लवकर या. बाय बाय. हा बाय बाय. टाटा. जा ना. लवकर भेटा. चला. SIP
असं जाऊ दे पहिले. सर से जो सर से वो धीरे धीरे पागल. सुने ए सुने, हो, तुमचं घर नाही तिकडे जा. माझं घर नाही. एवढे यायला चुकलं वाटतं. लेफ्ट राईट स्टेट. सरसी जा सर तेरी चुनरिया दिल ले गई. बायको ए बायको, मेरे को जेवण लागू नाने को खाई को. बायको काय हो, आले का? हा मग? भरले की SIP? मग भर 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 भरून टाकली याचायची. हा, तुम्ही तर SIP भरायला गेले होते ना. मग SIP भरून टाकली. भर 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 भरून टाकली SIP. तुम्ही दारू कस काय पिऊन आले? तुम्ही तर बँकेत गेले होते ना, म्हणे मला फोन नको करू, मला हे नको करू. दारू कस काय पिले मग? तूच तर मला पैसे दिले म्हणे दर 50 रुपये जाय बिंदास पे. काय बोलते तू? अहो, तुम्ही डोक्यावर पडलेले आहे का? मी तू करून पैसे साचवते आणि तुम्ही त्याची दारू पिऊन आले का? अगं तूच दिले एवढे प्रेमात म्हणे मी लय भारी दिसू राहिले, घे 50 रुपये जाय पेऊन ये. ही काय करावं या माणसाला? माणूस गोड बोलून चुना लावून देतो मला नुसतं. पण मग आज भारी दिसू राहिली बर का. ओ, तुमचं जसं वाटतं नरडीचा घोड घ्यावा. तुम्हाला काय करावं कळतं का काही? तरडीचा घोट नाही, मस्त 90चा घोट मारून आलोय मी. आता मलाच घोड घ्यायची वेळ आलेली. ती बी दारूची नाही, औषध प्यायची वेळ आली मला. तुला पण प्यायची का? येऊ का थोडीशी? हा, पाजा मला पाजा. दे 50 रुपये. आता तर तुम्हाला किती नाही, एखादा दांडा बिंडा घेईन आणि ठेचीन मी तुम्हाला चांगलं. काय म्हणावं तुम्हाला? अहो, तुम्हाला कळायला पाहिजे काही. अगं एवढी काय किती चिडती? गोड बोलले मला, म्हणे किती सुंदर दिसती. आपल्याला काय ते कोलीला खेळता येत नाही, कोणाला खेळता येत नाही. आपल्याला एवढे पोरं व्हायचे, एवढं चांगलं मी काय फ्युचर प्लॅनिंग करू राहिलो म्हणे. नको टेन्शन घेऊ, मी आहे ना. तू अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. जब तक आहे आपण, तू टेन्शन लेने का नाही. तुमच्या बापानी ना सरपित्री आमुषाला जन्माला घातलं होतं का कसं घातलं होतं काय माहिती. तो बी एवढाच होता. ते पिऊ पिऊ असा जन्माला घातला असणार म्हणून ते बी दलिंद्र पितच असतं कधी. ए बापाबद्दल काय बोलायचं नाही बरं का. अहो, तुम्हाला कळतं का मग काही? का लोकांची आपण पोरगी बायको करून आणलेली आहे, घरात कसं वागाव काय वागाव. खुशाल दारू घेऊन आले. ती लोकांची पोरगी मला एवढे दिवस माहितीच नव्हता. मला वाटलं माझी बायको आहे का. झालं झालं झालं, निघा तुम्ही आता इथून. एक काम कर ना, काय? लय भूक लागली, जेवायला वाढ ना थोडंसं. जा ना, जिथे जाऊन तुम्ही दारू पिले ना तिथे जेवायला जा. आता पहिला कसे बाहेर गेले, मग आता जेवायला बाहेर जायचं. तो पण देतो, पण कसं 150 रुपये प्लेट आहे मटन भाकरी. जाता का आता? 150 रुपये दे, मस्त जेवण करून तुम्ही येतो. जाता का इथून? जाऊ, जाता का? ठीक आहे जातो. निघा लवकर. 50 रुपये दे ना. हो, मी एक येडी. त्या माणसाच्या गोडबोळाला एवढी भाळून तर ते लगेच 50 रुपये काढून दिले. माणसाची जात, पुत्राचा शेपूट कधीच सरळ नाही होऊ शकत, कधीच.